आजच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण किंवा वय कसे काढावे। वय कसे काढावे, ठीक आहे। तर वय काढण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात। एक तर ज्याचे वय काढायचं त्याची जन्मतारीख आणि ज्या तारखेपर्यंत काढायचं ती तारीख। उदाहरणार्थ आपण एक तारीख घेऊ, कोणती बी 28/5/2018, ठीक आहे। त्याच्यानंतर ज्या तारखेपर्यंत काढायचं ती तारीख घेऊ, कोणतीही तारीख तुम्हाला ज्या तारखेपर्यंत काढायचं ती तारीख तुम्ही घेऊ शकता। ती तारीख फक्त या जन्म तारखेच्या वरी लिहायची। तर आपण वरी घेऊ 30/8 महिना आणि 2025 वय। तर हे फक्त तुम्हाला जर वय काढायचं असेल तर फक्त सेम जी तारीख आहे ज्या तारखेपर्यंत काढायचं ती तारीख जन्म तारीख त्या तारखेतून काय करायची, मायनस करायची। म्हणजेच आपण कधी पण एकक स्थानाकून, एकक स्थान म्हणजे काय असते, लहान असते। कोणतेही गणित करताना आपण कोण्या साईडनं करतो, या साईड। पण वय काढताना आपल्याला कोण्या साईडनं करायचं, या साईडनं। कारण वर्ष मोठं, महिना लहान आणि दिवस त्याच्याहून लहान। म्हणजे लहानाकून आपण मोठ्याकडे जात असतो गणित करताना, एकक स्थानकून दशक स्थानकड। तसंच दिवस, महिना आणि वर्ष आपल्याला याच प्रकारे वय काढताना या साईडनं करायचं असते। तर सरळ सरळ 30 मधून 28 गेले, 2 राहिले। 8 मधून 5 गेले, 3 राहिले। आणि 25 मधून 18 गेले, किती राहतात। तसं तुम्हाला काढता येत नसेल तर सरळ सरळ काय करायचं, 5 मधून 8 जातात का, नाही जात। म्हणून वजाबाकीची जी स्ट्रिक आहे ती घ्यायची। दोनातून जोडून एक काय घ्यायचा, उसना घ्यायचा। इथं होतात 15, 15तून 8 गेले, किती राहिले, 7 राहिले। याच्या जोडून याला उसना दिलता त्याच्यामुळे याच्या जोड एकच राहिला होता। एकातून एक गेला, 0 राहिला, 0 0 हे लिहिलं तर चालते, नाही लिहिलं तर काय हरकत नाही, कारण याची जे हे असते याला काही महत्व नाही। तर ज्या व्यक्तीचे वय काढायचे होते त्या व्यक्तीचे वय किती आले, 7 वर्ष 3 महिने आणि 2 दिवस। सरळ सरळ इथे लिहायचं वर्ष, महिना, महिन्याचा म आणि दिवसाचा दी, दिनांक। बरोबर, किती दिवस, 2 दिवस, 3 महिने आणि 7 वर्ष। अशा प्रकारे आपण या ट्रिकद्वारे सोप्या पद्धतीने कोणाचेही वय काढू शकतो। फक्त त्या व्यक्तीची जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे। आणि असे प्रश्न